आम्ही रेडी झालो आहे आता. पहिले चाललो आहे आता ब्रेकफास्ट करायला आणि ब्रेकफास्ट झाला की त्यानंतर लगेच आम्ही जाणार आहे ग्रँड लेकच्या पूर्ण ट्रेल रिज रोड. राईट, ग्रँड लेकचं ट्रेल रिज रोड आहे. ऑलमोस्ट 1.5 तासाची ड्राईव्ह आहे. आम्ही पूर्ण माउंटेनियस रिजनमधून ड्राईव्ह करत ग्रँड लेकपर्यंत पोहोचणार आहे आणि दाखवतो मी तुम्हाला सगळं की आम्ही काय काय बघणार आहे आज, काय नाही. मृणाल रेडी आहे, माधुरी पण रेडी आहे. सगळे फोन्सवर लागलेले आहेत, बघतायत की काय ब्रेकफास्टमध्ये खायचं आहे. अभिभाऊ सिरियस झोनमध्ये आहे कारण की त्याला गाडी चालवायची आहे, खूप गर्दी आहे आज. सो बस आजचा दिवस आता आम्ही स्टार्ट करतो आहे. होपफुली आज कालपेक्षा जास्त मजा येईल. तर आता आम्ही निघालो आहे ब्रंचसाठी. उशीर झाला आहे आम्हाला बरंच. काल खूप दमून गेलो होतो त्यामुळे आम्ही आरामातच घेतो आहे आजचा दिवस. तर आता पहिले आम्ही ब्रंचसाठी चाललो आहे, म्हणजेच ब्रेकफास्ट आणि लंच दोघी एकत्रच करायचा विचार सुरू आहे. तर आता आपण चाललो आहे माउंटेन होम कॅफे. राईट, आणि टोटल टाईम लागणार आहे 4 मिनटं. 0.8 माईल जवळच आहे, पण तुम्ही नजारा बघा. सगळे माउंटेन्स सराउंडेड आहे पूर्ण. आम्ही ड्राईव्ह करतो आहे तेव्हा खूपच जबरदस्त आहे कोलोराडो, आणि स्पेसिफिकली एस्टेस पार्क, रॉकी माउंटेन्स. तर मी घेतलं आहे लेमनेड आणि आम्ही चेअर्स करतो आता कारण की माधुरीला फोटो काढायचा आहे इंस्टाग्रामसाठी. डन, ओके. तर मी घेतलं आहे लेमनेड. तर अजून सगळं ब्रेकफास्ट यायचं बाकी आहे आमचा. सगळ्यांनी अलग अलग व्हरायटीज बोलवल्या आहेत. तर माझा ब्रेकफास्ट आला आहे एनचिलिकीज म्हणून आहे. मी आज चिकन खातो आहे विथ अवोकाडो, एग्स आणि हॅलपिनोज. त्यामुळे त्या वेट्रेसला विचारलं मी की कोणतं त्यांची स्पेशालिटी काय आहे ते, तर तिने हे रेकमेंड केलं, तर मी हे ट्राय करतो आहे आता. त्याच्यानंतर मृणालने घेतलं आहे, काय घेतलं आहे मृणाल तू? व्हेजी सँडविच, व्हेजिटेरियन सँडविच आहे मृणालचं विथ पोटॅटो चिप्स. राईट, माधुरीने काय घेतलं आहे? केजन चिकन सँडविच विथ स्वीट पोटॅटो. ओके, आणि ते तेवढं शेअर करताय. आम्ही या 3 गोष्टी शेअर करणार आहे आता. तर आलं आहे सगळं, आता आम्ही खातो आहे, बघू आता. आता आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे मधात. ग्रँड लेकच्या रस्त्यावर एकाच ठिकाणी आम्हाला रॉकी माउंटेन नॅशनल पार्कची साईन दिसली आहे. सो आता आम्ही तिथं चाललो आहे फोटो काढण्यासाठी. सगळे ऑलरेडी रेडी आहेत, माझ्यासाठी वेट करत होते. तर मृणाल फोनवर लागलेली आहे. त्याच्यानंतर माधुरी आणि अभिभाऊ जाऊन लाईनमध्ये लागत आहे. पुढे भरपूर लोक फोटोज काढत आहेत रॉकी माउंटेन नॅशनल पार्कच्या. मी तुम्हाला दाखवतो कसं आहे तो पार्कची साईन. तर इथं सगळी लोक फोटो काढत आहेत रॉकी माउंटेन नॅशनल पार्कच्या इथं. तर आता आम्ही पण इथं फोटो काढणार आहे पटकन. त्यांचा फोटो काढण्यासाठी त्यांनी विचारलं आहे अभिभाऊला. अभिभाऊ त्यांचा फोटो काढणार आहे आता. मृणाल आणि माधुरी साईडलाच हसत आहेत की ओ शेट, अभिभाऊला फोटो काढायला लावला आहे. तर तो फोटो काढतो आहे. तर बस थोड्याच वेळात आम्ही गाडी तिकडे पार्क केली आहे. आम्ही फोटो काढू आणि त्याच्यानंतर जाऊ. काय? अच्छा, तर पिक्चर पोस्ट वेन यू नीड अ हेल्पिंग हँड. तर इथं ॲक्च्युली तुम्ही ट्रायपॉडची गरज नाही आहे, फोटो काढायसाठी करत आहेत. तर ती लोक आता आमचा फोटो काढत आहेत. तर आम्ही थांबू, इथं उभं राहू नॅशनल पार्कच्या जवळ आणि फोटो काढू. तर आम्ही आता पोचलो एंट्रन्सला. आम्हाला परत आमचा पास दाखवायचा आहे टाईम एंट्रीचा, जे की आमच्याकडे नाही आहे आज. पण 2 वाजता नंतर जनरली ते सगळ्यांना जाऊ देतात असं अज्युम करून आम्ही आलो आहे आणि आम्ही वाचलं पण आहे. बट आता थोड्याच वेळात कळेल की ते आम्हाला एंटर करू देणार आहे की नाही. पण नॅशनल पार्कचं पास आहे अभिभाऊकडे, तर ते आता आम्ही दाखवून बघतो की आम्हाला एंट्री मिळणार आहे की नाही. आता पोचलो आहे आम्ही त्या गेटपर्यंत आणि आता ID आणि पार्किंग पास चेक करते ती. झालं आहे आम्हाला आणि आता आज जाऊ देत आहे आम्हाला. सो दॅट इज प्रिटी गुड. आणि आता आम्ही चाललो आहे ग्रँड लेकला पहिले. तर आता आम्ही ऑलमोस्ट 33 मिनिट्स दूर आहे ग्रँड लेकपासून. 15 माईलची टोटल ड्राईव्ह आहे ही आणि खूपच छान वेदर आहे. आणि अभिभाऊला काही म्हणायचं आहे का? आपण आधी अल्पाईन व्हिजिटर सेंटरला जातो. ओके, तर 15 मिनटामध्ये 15 माईलमध्ये जे आहे ते अल्पाईन व्हिजिटर सेंटर आहे आणि त्याच्यानंतर ग्रँड लेक पुढे आहे अजून. ओके, येस. बाकी आपण एक
चेक करू मागे लोक काय म्हणतात. माधुरीचं लक्ष नाही आहे, मृणाल लक्ष असून लक्ष देत नाही आहे. आता आम्ही ब्रेक घेतला, एका ठिकाणी थांबलो आहे. इथं एक सिनिक स्पॉट आहे, त्याचं नाव आहे मेनी कर्व स्पॉट. तर बस आता आम्ही चाललो आहे तिकडे वॉक करत. आता आम्ही आहे 11,000 फीट वर आणि भरपूर लोक मोटरसायकल्स घेऊन आले इथं. आपल्या मागे आहे मृणाल, त्याच्यानंतर माधुरी आणि अभिभव येत आहेत. तर आता आपल्याला क्रॉस करून जायचं आहे. झिब्रा क्रॉसिंग आहे इथं. आणि एक खूप चांगलं इथं की सगळे लोक गाड्या थांबवतात त्यांच्या, जेव्हा असं क्रॉसिंग आहे, साईन लावलेलं आहे त्याच्यामुळे. आणि आता आम्ही चाललो आहे त्या स्पॉटला. खूपच छान वेदर आहे आज आणि सगळेच लोक थांबले इथं. खूपच नैसर्गिक आहे हे सगळं, एकदम निसर्गरम्य असं म्हणू शकतो आपण. इथं माउंटेन्स आहे. ऑब्वियसली मी लडाखसोबत नाही कम्पेअर करू शकत त्याला. लडाख, लेह लडाख, काश्मीर ते त्याची एक अलगच वाईब आहे. ते खूपच जबरदस्त आहे. आणि मी पूर्ण ती लेह लडाखवाली ट्रिप मोटरसायकलवर केली आहे, तर त्याला कुठं काहीच चॅलेंज नाही देऊ शकत. कुठलेही माउंटेन्स ते बेस्ट आहे इंडियामध्ये. आणि मी रेकमेंड करेन सगळ्यांना की एकदा तरी तुम्ही लेह लडाखची ट्रिप करून या. तशी ट्रिप तुम्हाला मिळणार नाही परत. आता आम्ही बस थोड्याच वेळात पोचणार आहे. तर मी तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो एक 5 सेकंडमध्ये की कुठं लोक सगळे थांबले आहेत आणि काय बघत आहेत. तर बघा, हे असा आहे आजचा व्ह्यू आमचा. आणि इथं त्यांनी वॉकवेज बनवलेले आहे सगळ्यांना थांबायसाठी. आणि बरीचशी लोक इथं थांबून पूर्ण व्ह्यूचा आनंद घेत आहे. खूपच जबरदस्त व्ह्यू आहे. कसं वाटतंय मृणाल? छान वाटतंय. एकदम छान वाटतंय. माधुरी कसं वाटतंय? अभिभव बघा काय व्ह्यू आहे मस्त आता. आणि या साईडला पूर्ण डोंगर दरी आहे खाली. मजा येते. अभिभवला गाडी चालवायला एकदम. खूपच सिनिक आहे. आणि मेन म्हणजे असं वेदर खूपच चांगलं आहे, सनी असल्यामुळे, ढग आहे छान. त्यामुळे मी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला अजून दाखवू शकतो आहे. मी थांबलो अजून एका स्पॉटला, इथं भरपूर गर्दी दिसत होती लोकांची. तर आता बघूया इथं काय चांगलं आहे. तर आणि मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथला. काय जबरदस्त व्ह्यू आहे. एकच मिनटात दाखवतो. ही लोक उतरली एकदा की तुम्हाला मग पूर्ण व्ह्यू दाखवतो. राईट सगळे उतरले आहे. तर असा हा पूर्ण व्ह्यू आहे. आणि आपल्याला जायचं आहे त्या साईडला तिकडे. खूपच सुंदर आहे. आता ऑलमोस्ट पोचलो आहे आम्ही टॉपवर. खूपच जबरदस्त आहे. लोक आपले लहान मुलांना पण घेऊन आली आहेत. थंड आहे आणि उंचावर असल्यामुळे थोडं ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे. मजा येते. तर आता या स्पॉटचं नाव आहे फॉरेस्ट कॅनियन. इथून हे सगळं दिसतंय फॉरेस्ट कॅनियनमध्ये. हे जे पण माउंटेन्स आहे त्यांचे नाव आहे, किती फीटवर आहे ते सगळं इथं मेन्शन केलं आहे. आणि जे त्या इमेजमध्ये आहे ते असे समोर आहेत. खूपच सुंदर आहे. आता आम्ही पोचलो आहे त्या एंड पॉईंटला. इथं बेसिकली त्यांनी पाकडे टाईप्स केले आहेत लाकडाचे. इथं लोक बसू शकता. आणि इथं एक मोठा दगड आहे. आणि इथून तुम्ही सगळा व्ह्यू दिसतो आहे परत बाहेरचा. मी दाखवायचा प्रयत्न करतो. असं पूर्ण दगड आहे खाली आणि पूर्ण अशी हिरवळ आहे पुढे. एकंदरीत खूपच छान आहे. मजा आली आम्हाला. आणि बस आता आम्ही गाडीकडे निघालो आहे.
मोनाल मस्त होता पॉईंट हा राईट. मस्त होता. म्हणजे फोटोजेनिक. फोटोजेनिक आहे पण थंडी खूपच जास्त आहे इथं. जॅकेट आणायला हवं होतं. माधुरीला खूप थंडी वाजत होती तर ती गाडीत जाऊन बसली आहे. मोनालला पण थंडी वाजते आहे पण मी म्हटलं जाऊनच येऊ एंड पॉईंटपर्यंत एक फोटो तरी काढून येऊ चांगला, कारण की असं परत परत मिळणार नाही. तर बस आता आम्ही वापस चाललो आहे. पण खूपच छान आहे कोलोराडो, मजा येते एकंदरीत. आणि नेहमी ट्राय करा की स्टॉप घेत घेत जा. जिथे जास्त लोक थांबली आहे तिथं जनरली चांगले असतात स्पॉट्स. तर बस आता आम्ही पोचलो आहे गाडीजवळ. हे लोक ऑलरेडी गाडीत बसली आहेत तर मी गाडीचा व्ह्यू देऊन देतो एक समोरून. बहुत सुंदर आहे गाडी आणि मोनालला आधी बसू देतो गाडीमध्ये. चलो आता आणि असा होता पूर्ण आमचा स्पॉट जिथे आम्ही स्टॉप घेतला होता. आता आम्ही चाललो विजिटर सेंटर पुढे. तर आता आम्ही जस्ट खाली आलो आहे. विजिटर सेंटरला खूप जास्त गर्दी होती त्यामुळे ती लोक म्हटली की अर्ध्या तासानंतर या. तर आता आम्हाला एक खूप जबरदस्त स्पॉट मिळाला आहे. जस्ट आम्ही पार्क करतो आहे गाडी इथे. आता आम्ही उतरलो आहे गाडीमधून आणि ही लोक समोर आहेत. तिकडे ती लेक आहे जी आता आम्ही बघायला जाणार आहे. इथं क्रॉसिंग नाही आहे, झिब्रा क्रॉसिंग. तर आम्ही बघतोय आता की कसं त्या साईडला जाता येईल, कारण की बऱ्याचशा गाड्या जोरात येता येत ना. लेकचं नाव आहे आता पॉडर लेक. तर आम्ही चाललो आहे. थंडी आहे पण तेवढी नाही आहे कारण की आता ऊन आलं असल्यामुळे. आणि ॲक्च्युली लोक दिसते की लोक चालत गेले आहे तर वॉकवे आहे. तर समोर ती लेक आहे आणि पहा काय सुंदर नजारा आहे हा. खूपच छान आहे. तर बस आता आम्ही पोचलो आहे त्या लेकजवळ आणि मी तुम्हाला दाखवतो काय सुंदर आहे ही लेक. होता पूर्ण हे लेक. आता आम्ही चाललो आहे परत. सगळे मागे आहेत आणि थोडं उथलपुथल रस्ता आहे त्यामुळे मे बी कॅमेरा हलत असेल तर त्याबद्दल सॉरी. पण खूपच छान आहे. जर तुम्हाला थांबायला मिळालं तर जरूर थांबा इथं. इथं गड्डा आहे गाईज, वॉच. ओके. आता मोनालला पाहिजे काहीतरी स्नॅक्स आणि अभिभावला पाणी पाहिजे होतं तर अभिभावने पाणी घेतलं आहे. आणि मोनालला मिळाले लेज आणि कुरकुरे. काय इकडे ट्रेल आहे असं अभिभावला लक्षात आलं आत्ता. पण आता आमच्याकडे टाईम नाही आहे तर आम्ही निघतो आहे. चल मोनाल लॉक कर. ते वाले 1 मिनिट. कुठले वाले राहिले अजून आता? कुरकुरे नाही आहे त्याच्यात. ओ कच्चा मँगो बाईट. येस येस. हे पुढे ठेवायचं का? हे त्याच्यात टाकलं. तर आता आम्ही तिथून पुढे निघालो आहे आणि बघा हा रोड मॅपवर कसा दाखवतो आहे. एकदम झिगझॅग रोड आहे. खूपच स्लो जावं लागतं त्यामुळे 15 मैल पर आवर वगैरेची स्पीडनी. आणि आता बघा एकदम शार्प टर्न आहे पूर्ण यू सारखा. आय डोंट नो कॅमेरा तेवढी जस्टिस करते का.
बट पूर्ण एकदम गोल फिरून खाली होता असा. पण या मस्त आहे वेदर आज आणि छान मजा येते. तर आता आम्ही पोचलो आहे फायनली ग्रँड लेकला. तर इथून लेफ्ट घ्यायचं आहे आता. आला त्याचा साईन ग्रँड लेकचा. तर वॉशरूम वगैरे यूज केलं आहे आम्ही. काय पाहिजे म्हणून तुला? तिथे चुरोज आहे. चुरोस काय असतं? ते आल्यावर कळेल. चॉकलेट डीपमध्ये चुरोज तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे फील करून आणि ओ ओके आईस्क्रीम फील करून पण आहे. काहीतरी आहे ते बघू आता तिकडे. चालतंय. आम्ही वेट करतो आता माधुरीसाठी. ती रेस्टरूम गेली आहे आणि आता आम्ही जिथं थांबलो तिथं एकदम छान वाईब आहे. मस्त ऊन आलं आहे आणि भरपूर लोक इथं बसून फूड एन्जॉय करत आहे. म्हणून आता ऑर्डर करणार आहे. Which one? The cream cheese? Yes. Okay. So, is it like we have to choose one? Yes, you choose one. It's a 10-inch churro and I have 5 flavors. 5 flavors. You just choose one. One. Okay, I'll go for chocolate. A chocolate? Yes. Okay. Is it too chocolatey or It's got a lot of chocolate inside. It's really good. The outside is not chocolate, just the inside. तर आता ऑर्डर रेडी झाली आहे. तर ते व्हायब्रेट आणि आवाज करायला लागला आहे बजर जे आहे ते. तर बस आता आम्ही जातो आहे पिक करायसाठी. त्यामध्ये आणि Just touched it, that was it. All right, thank you. थँक्यू सो मच. रिअली अप्रिशिएटेड. या ऑलराईट. आम्हाला चुरोज मिळाला आहे. आता आम्ही बघणार आहे कसं दिसते ते. आतून त्यांनी रॅप करून दिलं आहे. तर असं स्टिकसारखं येते आणि त्याच्या आतमध्ये चॉकलेट आहे. दाखव म्हणून एकदा. fill केलं? ओके कसं आहे? गरम आहे. गरम आहे. टेस्ट चांगली आहे गावात. छान आहे पण असं वाटतंय की अजून थोडं डीप हवं होतं चॉकलेट. आता माधुरी आणि अभिभाऊ लाईनमध्ये लागले तिथं पिझ्झा घेण्यासाठी. तर आम्ही चाललो आहे पुढे कारण की माधुरीने मेन्शन केलं की पुढे आईस्क्रीमचं दुकान आहे आणि मृणाल उडायला लागली त्यामुळे. तर आता आम्ही चाललो आहे आईस्क्रीमचं दुकान शोधायसाठी. काय आणतं मृणाल? आता ते चॉकलेटमध्ये हाऊस फिटली तुझी चुरोजमध्ये. तर आता आईस्क्रीम खायचंच गोड आहे. नव्हतं ना तेवढं ते. ओके गोड नव्हतं तेवढं ते. तर आता आम्ही चाललो आहे पुढे पुढे आणि अचानक आम्हाला दिसलं की ओ ग्रँड लेक इथं जवळच आहे आणि इतका ग्रँड व्ह्यू आहे हा ग्रँड लेकचा की बस. मी तुम्हाला आता लगेच दाखवतो पुढे थोडंसं अजून चालत जाऊन. आणि इथं बरेचसे लोक कायाक करत आहे. बोट्स वगैरे आहे घेऊन आल्या स्वतःच्या आणि इथं पण बोट्स आहे अवेलेबल. जनलं तो एक्सपिरियन्स घ्यायचा आहे त्याच्यासाठी. पण ऑब्व्हियसली त्याचे चार्जेस असतात भरपूर. जे पण असे बघायच्या ठिकाण आहे. तुला बोटिंग करायची इच्छा होते? मृणाल म्हणते तिला बोटिंगची इच्छा होते. तर बघू आम्ही चार्जेस किती आहे आणि अभिभाव माधुरीला पण विचारू त्यांना करायचं आहे का आणि मग आम्ही करू. तर मी तुम्हाला आता पूर्ण व्ह्यू दाखवतो. मृणाल म्हणते किती छान आहे. तर मी थोडंसं समोर चाललो आहे डॉकवर आणि पूर्ण व्ह्यू दाखवतो तुम्हाला की किती जबरदस्त आहे. तर आता मी चाललो आहे खाली डॉकवर जिथं बोट्स वगैरे आहेत ठेवलेल्या आणि तिथून तुम्हाला मी पूर्ण व्ह्यू दाखवतो बोटचा कसा आहे. हे असं इथून सुरू होते. पूर्ण ही लेक आहे. तर आता आम्ही इथं फोटो काढायसाठी आलो आहे. ग्रुप फोटो काढणार आहे आम्ही आता. तर बस आता बघू. ट्रायपॉड आणला आहे आम्ही बट जर कोणी फोटो काढून देणार असेल तर आम्ही मोस्ट प्रोबॅबली बघू की ते फोटो काढून देतात का. पण काय अमेझिंग सनसेटवाला टाईम आहे आता. माधुरी आणि अभिभाव इथं आहे आणि मृणाल पुढे चालली आहे. तर स्वतः एक स्पॉट पाहून आम्ही फोटो काढणार आहे इथं. तर बघूया. सो आम्ही 10 मिनटं झाले निघालो आहे एस्टस पार्कसाठी ग्रँड लेकमधून आणि आता ऑलमोस्ट 1 hour 20 minutes लागतील. आणि आता ड्रायव्हिंग सीटवरती रोहन आहे. मी स्टॉप घेतला आहे मधात सनसेट बघण्यासाठी. मी दाखवतो तुम्हाला काय अमेझिंग व्ह्यू आहे सनसेटचा हा. एकच मिनटं फक्त. काय अमेझिंग व्ह्यू आहे बघा सनसेटचा. आम्ही अशी गाडी लावली आहे साईडला इथं आणि बघा काय जबरदस्त व्ह्यू आहे हा.
खूपच अतिशय सुंदर. आणि हे लोक फोटो काढत आहेत. आणि इथं एक मोटरसायकल रायडर पण आला आहे. काय व्ह्यू आहे. तर मी जस्ट आता गाडी पार्क केली आहे. आम्ही आज इंडियन रेस्टॉरंटला जेवण करणार आहे. तर ही लोकं सगळी तिकडे ऑलरेडी आहेत उभी. पण आय गेस 45 मिनिट्सचा वेट आहे. तर आम्ही बघतो काय म्हणतात हे लोक, करायचं आहे की नाही. मला खूप वेट टाईम होता इथं ऑलमोस्ट 45 मिनिट्सचा. तर आता आम्ही घरी जाऊन आलो, फ्रेश होऊन आलो, म्हणून माझे कपडे चेंज झाले आणि गाडी आता जस्ट पार्क केली आहे. आता आम्ही जाणार आहे इथं जेवायला. आणि मृणाल आणि माधुरी ऑलरेडी उभे आहे बाहेर. मी दाखवतो. त्या रेस्टॉरंटचं नाव आहे हिमालयन करी अँड कबाब. नेपालीज आणि इंडियन फूड मिळते इथं. तर ही दोघं आता इथं उभी आहेत. ऑलमोस्ट 15 मिनटामध्ये आमचा नंबर येणार आहे. तर बघूया आपण कसं आहे हे रेस्टॉरंट. तर आता ॲपिटायझर्स आले आमचे. तिकडे आहे चिकन मोमोज. रिओ आणि माधुरीने चालू केलं ऑलरेडी. आणि आता व्हेजिटेरियन आलं आहे. तर हे आहे ठीक आहे माधुरी, गोबी मंचुरियन. तर मी आता टेस्ट करून पाहतो आहे. पण ते खूप गरम दिसते. तर मी वेट करून थँक्यू सो मच. आणि हे आले आता व्हेज मोमोज. तर मी आता पटकन ट्राय करून बघतोय. गरम असणार आहे. गोबी घेतलीच नाही. गोबी नाही घेतली. स्कॅन करतो. गरम आहे खूप. गोबी न घेता गोबी मंचुरियनचा रिव्ह्यू दिला. थोडं सॉल्टी आहे. आता मेन कोर्स आला आहे. हा आहे पनीर टिक्का मसाला विथ राईस. त्याच्यानंतर इथे आलं यांचं चिकन टिक्का विथ राईस. आणि आले नान आमच्या इथं. आणि हे व्हेज मोमोज आहे इथं. आणि यहाँ पे पार्टी हो रही है. आमचा डिनर संपला. आता इथं वॉक करूनही झाली आहे. आम्ही चाललो आता गाडीकडे. आणि इथून ऑलमोस्ट 5 मिनटाचीच ड्राईव्ह आहे एअरबीएनबीपर्यंत. तर बस आता आम्ही तेच करणार आहे. गाडी आपली इकडे पार्क आहे. तर हा व्हिडिओ आता मी इथं संपवतो आहे. आम्ही शांततेत झोपलो. आणि त्यानंतर आता पुढच्या दिवसाचा पूर्ण प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा.